नवीन फॉर्च्युनर घ्यायचा विचार करताय? थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सगळ्यात प्रथम तर तुम्हाला सांगू इच्छितो मी, की टोयोटा आता कंप्लीटली न्यू जनरेशन फॉर्च्युनरवर काम करत आहे. 2026 मध्ये जी फॉर्च्युनर येणार आहे, ही कंप्लीटली नवीन गाडी असणार आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर सारे नवीन फीचर्स भेटणार आहेत, जसे की 12.3 इंचचा टच स्क्रीन, त्याचबरोबर एडास सिस्टम आणि नवीन लूक अशा भरपूर गोष्टी मिळणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. बट सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, की तुमच्या मनातला प्रश्न आहे हा, की आता नवीन फॉर्च्युनरसाठी थांबायचं का मग करंट जनरेशन फॉर्च्युनर घ्यायचं? आता नवीन फॉर्च्युनरसाठी थांबायचं तर किती दिवस थांबावं लागेल? त्याचबरोबर जर करंट जनरेशन फॉर्च्युनर घेतली, तर हे नुकसानदायक ठरेल का? चला तर आता पूर्ण तुमच्या प्रश्नांचे मी डिटेलमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आणि मला अपेक्षा आहे, की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे बरेचसे डाउट क्लिअर व्हायला मदत होईल. आणि तुम्हाला एक खूप डिटेल माहिती भेटेल. कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी फॉर्च्युनरमध्ये काय चेंजेस होणार आहेत, त्याचबरोबर गाडीची प्राइसिंग, कधी येणार आहे गाडी भारतामध्ये आणि सोबतच आत्ताची फॉर्च्युनर आणि न्यू जनरेशन फॉर्च्युनर नक्की काय योग्य आहे तुमच्या यूजसाठी, हे पूर्ण माहिती देणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता सगळ्यात पहिला प्रश्न आपण पहिले सॉल्व्ह करू. भरपूर जणांना प्रश्न आहे, कारण की आता काही लोकांनी जे स्पाय इमेजेस पाहिले, कॅमोफ्लॉग गाडी आहे, स्पाय म्हणजे भरपूर असे फोटोज वगैरे लीक झालेले आहेत गाडीचे. तर काही लोकांचा असा प्रश्न आहे, की फॉर्च्युनरचं हे फेसलिफ्ट आहे का कंप्लीटली एक न्यू जनरेशन आहे? तर मित्रांनो, तुम्हाला क्लिअरली सांगतो, हे फेसलिफ्ट नसून कंप्लीटली न्यू जनरेशन असणार आहे. त्याचबरोबर नवीन प्लॅटफॉर्म गाडीमध्ये इंट्रोड्यूस होत आहे. एक नवीन लॅडर प्लॅटफॉर्म आहे हा. या प्लॅटफॉर्ममुळे गाडीला एक चांगली रिजिड स्टेबिलिटी, त्याचबरोबर एक चांगला ड्राईव्ह परफॉर्मन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की ओल्ड फॉर्च्युनरमध्ये अशी कंप्लेंट होती, की स्टीअरिंग खूप हेवी फील होतं. तर निश्चितपणे या नवीन प्लॅटफॉर्ममुळे ही गोष्ट सुद्धा सॉल्व्ह होण्याची दाट शक्यता आहे. आता एक्सटेरियरचा जो लूक आहे ना, हा कंप्लीटली चेंज होणार आहे. नवीन फॉर्च्युनरचा लूक थोडाफार तुम्हाला एक आयडियासाठी सांगतो, जी नवीन हायलक्स आहे, तर याच्याशी थोडाफार इन्स्पायर्ड असेल. एक्झॅक्टली सेम नसणार आहे, ही गॅरंटेड गोष्ट सांगतो तुम्हाला. तो कंप्लीटली वेगळा असेल. तुम्ही जे काही स्पाय इमेजेस पाहिले, की फॉर्च्युनर एक्झॅक्टली हायलक्ससारखं समोरून लूक दिसतोय, तर हा व्हिडिओ जो आहे ना, तर हे काय करताय तिकडे थायलंडमध्ये वगैरे जी हायलक्स आहे, त्याची बॉडी किट, तिचे हेडलाईट त्यांनी मागवले गाडीला आणि त्यांनी जे ओल्ड फॉर्च्युनरवर ते इन्स्टॉल केले आणि ती गाडी रोडवर चालवली. त्याचे व्हिडिओज लीक झाले आणि खूप लोकांना वाटलं, की एक्झॅक्टली जशी हायलक्स आहे तसंच फक्त समोरून फेसलिफ्ट येणार आहे गाडी. बाकी इतर काहीही चेंजेस नाही. तर ही गोष्ट फेक आहे मित्रांनो. ह्या अशा गोष्टींवर भरोसा ठेवू नका. हायलक्स वेगळी गाडी आहे. तिचं फेसलिफ्ट म्हणजे तिचं जे लूक आहे किंवा तिचे जे बॉडी किट आहे, तिचे जे हेडलाईट्स आहे, हे नवीन फॉर्च्युनरला लावून जे व्हिडिओज तुम्ही पाहत असाल, तर त्या व्हिडिओजवर भरोसा ठेवू नका. नवीन फॉर्च्युनरचे हेडलाइट्स, डी-आर-एल्स एकदम कंप्लीटली चेंज असणार आहे. आणि एक मुख्य गोष्ट तुम्हाला सांगतो, आता खूप लोकांना असा समज आहे भारतामध्ये, की टोयोटा हायलक्स ही फॉर्च्युनरवर बेस्ड आहे. बट मेनली जर तुम्ही फॉरेनमध्ये बघितलं आणि रिअल जर तुम्हाला माहिती काढता आली, तर तुम्हाला ही गोष्ट निश्चितपणे कळेल, की पहिले हायलक्स आली होती आणि हायलक्सवर बेस्ड ही फॉर्च्युनर आहे. म्हणजे फॉर्च्युनर नंतर आणल्या गेली होती. पहिले मेनली गाडी टोयोटाने हायलक्स आणली होती आणि हायलक्सवर बेस्ड त्यांनी 7 सीटर फॉर्च्युनर बनवली होती. आता दुसरी गोष्ट जर आपण बघितली ना, तर नवीन गाडीमध्ये कंप्लीटली नवीन लूक तर असणारच आहे. म्हणजे बॉडी पॅनल सुद्धा पूर्णपणे कॅमोफ्लेज केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट लूक लक्षात येत नाहीये. बट पूर्णपणे नवीन डिझाइन, समोरून नवीन बंपर, नवीन हेडलाइट्स, नवीन एल-ई-डी, डी-आर-एल्स जे की एकदम स्लिम असणार आहे. हे सर्व आपल्याला भेटणार आहेत. त्याचबरोबर साइड प्रोफाइल सुद्धा कंप्लीटली न्यू असेल. नवीन अलॉय व्हील्स भेटतील. मिररचं डिझाइन सुद्धा वेगळं आहे पहिल्यापेक्षा आणि त्याचसोबतच रिअरचा जर लूक बघितला ना आपण, तर जे आता करंट ट्रेंडिंग पॅटर्न सुरू आहे, की कनेक्टेड एल-ई-डी टेल लाईटचा, तो आपल्याला या फॉर्च्युनरमध्ये भेटणार आहे. रिअरचे जे टेल लाईट्स असतील गाडीचे, हे कनेक्टेड आपल्याला भेटतील. त्याचबरोबर एक नवीन रिडिझाइन बंपर आणि रिअर टेलगेट भेटणार आहे. त्यामुळे एकदम नवीन दिसेल गाडी. सोबतच आता ह्या गोष्टीचं अजून कन्फर्मेशन नाहीये, की फॉर्च्युनर आणि लेजेंडर याला कसं कंपनी अजून टॅकल करणार आहे. सर्वात पहिले तर फॉर्च्युनरच येईल. लेजेंडर विषयी अजून काही अपडेट्स ॲज सच आलेले नाही आहेत. मेनली फॉर्च्युनर विषयीच आलेले आहेत. आता जसं पहिली म्हणजे फॉर्च्युनर आली, तर त्यानंतरच ऑब्व्हियसली त्यावर बेस्ड आणि थोडेफार डिझाइन वगैरे चेंजेस करून लेजेंडर नंतर येऊ शकते. बट त्याविषयी कुठलंही कन्फर्मेशन नाहीये. सो ही गोष्ट तुम्ही ग्राह्य धरू नका. मेनली तर आता फॉर्च्युनरच येईल. आता जर इंटिरियर विषयी बघितलं ना, तर इंटिरियर कंप्लीटली चेंज होणार आहे गाडीचं. थोडंफार हायलक्स इन्स्पायर्ड ते असेल, बट एक्झॅक्टली नाही.
याच्यामध्ये तुम्हाला नवीन 12.3 इंचचा टच स्क्रीन भेटेल. त्याचबरोबर 12.3 इंचेसचा एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला भेटणार आहे. याच्यामध्ये सगळे तुम्हाला ॲडव्हान्स फीचर्स, गाडीचे पूर्ण कंट्रोल सिस्टम त्याच्यामध्ये असेल आणि चांगल्या ग्राफिक्ससह हा सिस्टम येईल. त्याचबरोबर इम्प्रूव्ह इंटिरियर क्वालिटी, सीटची क्वालिटी असणार आहे आणि जे आता करंटली Toyotaचं जे निओ ड्राईव्ह सिस्टम आहे, जे हायब्रिड सिस्टम त्यांनी आता Fortunerमध्ये, लेजेंडरमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे, हेच सिस्टम तुम्हाला नवीन Fortunerमध्ये सुद्धा भेटू शकतं. याच्यामुळे निश्चितपणे कंपनीचं असं म्हणणं आहे, की एक चांगला फ्यूल एफिशियन्सी गाडीला भेटत आहे. सो त्यामुळे ही गोष्ट ते पुढे कंटिन्यू करणार आहेत. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर इंटिरियरमध्ये आता जसं आत्तापर्यंत Fortunerमध्ये तुम्हाला जी गोष्ट भेटली नाही, ती भेटणार आहे. ते म्हणजे वायरलेस Android Auto आणि वायरलेस Apple CarPlay. हे निश्चितपणे येणार आहे. सोबतच इंडियन रोड कंडिशनसाठी योग्य असं ADAS सुद्धा Toyota इंट्रोड्यूस करण्याच्या विचारात आहे. याच्यामध्ये लेन कीप असिस्ट, त्याचबरोबर इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम आणि सोबतच अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि काही अजून नवीन ADASचे फीचर्स सुद्धा ह्यामध्ये इंट्रोड्यूस होतील. आता हे कितपत इंडियन रोड कंडिशनला जस्टिफाय करेल, हा पुढचा प्रश्न राहील. ते आपल्याला गाडी इथे आल्यानंतर जेव्हा आपण तिला ड्राईव्ह करून बघू त्याच वेळेला कळेल. बट निश्चितपणे Toyota आहे म्हटल्यावर ते एकदम बेस्ट क्वालिटीचंच असणार आहे बिकॉज Toyotaची मेन रिलायबिलिटी असते. आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न आला असणार आहे आणि खूप जण ह्या प्रश्नासाठी सर्च करत असणार आहे. सनरूफचं काय? नवीन Fortunerमध्ये सनरूफ येईल का नाही? आता मित्रांनो, ह्याविषयी खरंच कुठलीही खात्री आपल्याला मिळालेली नाहीये. जी कॅमोफ्लेज केलेली गाडी आपण बघतो आहे आणि जे लीक्स आलेले आहेत, त्याविषयी जर सांगायला गेलं ना, तर सॅड न्यूजच म्हणावं लागेल, की त्याच्यामध्ये सुद्धा सनरूफ कुठेही दिसत नाहीये. आम्ही प्लस आमच्या सूत्रांनी, काही आपल्या जवळच्या ऑटो सेक्टरमधल्या मित्रांनी सुद्धा बारकाईने ही गोष्ट ऑब्झर्व्ह केली, चेक केलं. काही विषयी माहिती काढायचा प्रयत्न केला, की सनरूफ येणार आहे का? तर अजून त्याविषयीची खात्रीशीर माहिती आपल्याला मिळालेली नाहीये. बट आपण एक्स्पेक्ट करू शकतो, एक नॉर्मल सनरूफ गाडीमध्ये येईल. कारण की Toyota एवढा पण मूर्खपणा करणार नाही. जर Toyotaने ही गोष्ट केली, एवढी चांगली गाडी आणली आणि तरी जर आता सनरूफ दिलं नाही, तर नक्कीच Toyotaचा सेल डाऊन होऊ शकतो. बिकॉज आजच्या डेटला इंडियामध्ये सनरूफची खूप जास्त हाईप आहे आणि Toyotaला ही गोष्ट कळायला हवी. सो निश्चितपणे Toyota सनरूफ देईल. म्हणजे जसं एक लँड क्रुझरमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एक नॉर्मल सनरूफ येतं. फुल पॅनोरामिक नाही, बट नॉर्मल सनरूफ निश्चितपणे येऊ शकतं आणि त्याची आपण अपेक्षा करू शकतो. आता पुढचा पॉइंट आपण बघूया गाडीच्या इंजिनविषयी. तर मित्रांनो, गाडीचं इंजिन हे एक्झॅक्टली सेम असणार आहे प्रिव्हियस जनरेशन Fortunerपासून. जे आता करंटली 2.8 लिटरचं निओ ड्राईव्ह डिझेल इंजिन चालू आहे. तेच इंजिन कंटिन्यू होईल, बट थोडंसं आणखीन रिफाइनमेंट राहील. एक आता नवीन प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस होतोय, तर त्यामुळे नवीन इंजिन हे त्या प्लॅटफॉर्मनुसार थोडंसं ट्यूनिंग केलेलं असेल. जास्त रिफाइंड असेल ते आणि त्याचबरोबर पेट्रोल इंजिन सुद्धा आहे. हे सुद्धा सेम कॅरी फॉरवर्ड होणार आहे. 2.7 लिटरचं पेट्रोल इंजिन होईल. सेम पॉवर प्रोड्यूस करेल. फक्त आता एवढा विषय आहे, की जसं प्लॅटफॉर्म चेंज आहे, तर इंजिन त्या हिशोबाने ट्यून झालं म्हणजे थोडीशी स्टेबिलिटी, ड्रायव्हिंग कम्फर्ट, त्याचबरोबर पॉवर, मायलेज, पिकअप या सगळ्या गोष्टी निश्चितपणे इम्प्रूव्ह होणार आहे. कारण की ऑब्व्हियसली प्राईस सुद्धा वाढणार आहे. आता दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या मनातला, की गाडी कधी लॉन्च होईल? आता ही नवीन गाडी Fortuner ग्लोबल डेब्यू हिचा 2026च्या इयर एंडला होऊ शकतो, लास्ट 3 मंथ्समध्ये आणि त्याचबरोबर जर इंडियामध्ये हिची एक्स्पेक्टेड डेट जी आहे, ही 2027च्या पहिल्या क्वार्टरमध्ये ही गाडी येऊ शकते. 2027 मध्ये कन्फर्म ही गाडी इंडियामध्ये येईल. आता हे नवीन जनरेशन असल्यामुळे त्यावेळेला जे न्यू बायर्स असतील यांना वेटिंग पिरियडचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. बिकॉज ॲज सच ही गाडी अशी राहील की याची डिमांड आज पण खूप आहे. सो त्यावेळेला पण खूप डिमांड क्रिएट होईल. सो वेटिंग पिरियड सुद्धा त्यावेळेला असेल, साधारणतः 3 महिने, 4 महिने सुद्धा वेटिंग पिरियड असू शकतो गाडीवर. आणि सोबतच जर आपण बघितलं ना, तर गाडीचं जी प्राइसिंग आहे, तर प्राइसिंगमध्ये बघा निअरली 2 ते 4 लाखाचा फरक येणार आहे निश्चितपणे. म्हणजे आज जर Fortuner तुम्हाला 52 लॅक्सला चालली आहे, तर न्यू Fortuner तुम्हाला ऑब्व्हियसली 58-60 लाख पर्यंत जाऊ शकते. याचं म्हणजे कन्फर्मेशन याच्यामुळे आहे, कारण की हे फक्त फेसलिफ्ट नसून एक नवीन जनरेशन कंपनी आणत आहे. सो आता पुढचा प्रश्न तुमच्या मनातला, तो म्हणजे की आता नवीन Fortunerसाठी थांबायचं का करंट जनरेशन Fortuner घ्यायची? आता याचं उत्तर असं आहे, की जर तुम्हाला इमिडिएटली गाडी पाहिजे असेल, म्हणजे साधारणतः 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल, तर तुम्ही बिनधास्त तुम्ही करंट जनरेशन Fortuner और आयदर लेजेंडर हे घेऊ शकता. सध्या आज पण ही गाडी बेस्ट आहे, याविषयी नो डाउट. बट जर तुम्हाला 1-1.5 वर्षाची वेटिंग चालत असेल, तेवढ्या वर्ष म्हणजे लाइक 1 वर्ष तरी कमीत कमी तुम्ही थांबू शकत असाल,
तर निश्चितपणे तुम्ही नवीन फॉर्च्युनरसाठी थांबलं पाहिजे. बिकॉज ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे नवीन टेकी फीचर्स भेटणार आहेत. आता इंजिन परफॉर्मन्स वगैरे तर ते ऑब्व्हियसली सेम कॅरी फॉरवर्ड होईलच, बट एक न्यू जनरेशन कार, न्यू फीचर्स भेटतील. सो त्यामुळे 1-1.5 वर्ष जर वेट करणं तुम्हाला वर्थ इट वाटत असेल, तुम्हाला एवढी घाई नसेल, तर नक्की थांबा या नवीन फॉर्च्युनरसाठी. बिकॉज करंट जनरेशन फॉर्च्युनर ही आज पण म्हणजे खूप सिंपल आहे गाडी. म्हणजे त्याच्यामध्ये एवढे फीचर्स वगैरे नाही आहेत आणि खरं जर सांगायला गेले ना, तर निगेटिव्ह गोष्टी पण या फॉर्च्युनरमध्ये आहेत. आता मी स्वतः चालवतो गाडी, आपल्याकडे आहेत. तर ह्या गाडीमध्ये आपण बघितलं ना, तर आत्ताची म्हणजे रिलायबल खूप आहे, नो डाउट. गाडी खूप रिलायबल आहे, इंजिन खूप तगडं आहे, दणकट आहे गाडी आणि इव्हन सीटसुद्धा चांगले आहेत. बट निगेटिव्ह गोष्टी अशा जाणवतात ना, की गाडीमध्ये आज पण म्हणजे फीचर्स किंवा डॅशबोर्ड वगैरे जर बघितलं ना, तर खूप ओल्ड स्टाईल वाटतं. आणि सगळ्यात मेनली तर आजच्या डेटला म्हणजे ज्या बाकी कार्स आहेत, तर त्यापेक्षा Toyota Fortunerचं स्टीअरिंग खरंच खूप हेवी आहे. म्हणजे मी जर आता माझी Mahindra Thar ROXXसोबत जर कंपेअर केलं, तर Thar ROXXचं स्टीअरिंग असं बोटाने फिरवतो लिटरली मी इझिली. बट Fortunerच्या स्टीअरिंगला तुम्हाला ताकद लावावी लागते. सो त्यामुळे मी रिकमेंड करेल, जर तुम्हाला घाई नसेल, इमिडिएटली गाडी पाहिजे नसेल, तर निश्चितपणे तुम्ही 1-1.5 वर्ष थांबा. आता कॉम्पिटिशनमध्ये ऑब्व्हियसली MG मॅजेस्टर आलेली आहे. ती गाडीसुद्धा Fortunerच्या कॉम्पिटिशनमध्येच आहे. आणि इतर तर आता कुठली गाडी तशी फॉर्च्युनरला कॉम्पिटिशन देईल अशी नाहीये. बट MG मॅजिस्टरपेक्षा सुद्धा नवीन फॉर्च्युनरसाठी थांबणं हे कधी पण वर्थ इट आहे. आणि हो, आता नवीन फॉर्च्युनरविषयी जर आणखी काही अपडेट्स आल्या किंवा अजून काही आपल्याला खात्रीशीर माहिती मिळाली ना, जी की ओरिजिनल आणि जेन्युइन आहे. मी र्युमर्सवर बेस्ड व्हिडिओ बनवत नाही आणि मला तशी माहिती तुम्हाला द्यायची पण नाहीये. सो त्यामुळे मला त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आपल्याला लाँग टर्मसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या ऑडियन्ससाठी हॉनेस्ट आणि डिटेल माहिती द्यायची आहे. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि त्याचबरोबर तुमच्या जे काही प्रश्न असतील या गाडीविषयी किंवा आणखी कुठल्या गाडीविषयी, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मला मेल करू शकता. तुम्ही सांगा मला, की तुम्ही नवीन फॉर्च्युनरसाठी थांबणार का करंट फॉर्च्युनर घेणार? आता हा प्रश्न तुमच्यावर सोडतोय मी. मी माझं मत तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला ते पटलं असेल तर तुम्ही मला तसं कळवा किंवा याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही म्हणजे मी जी माहिती सांगायचं राहिलो आहे, बट तुम्हाला ती माहिती मिळाली आहे, तर ही सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक यू सो मच.